राज्यसभेच्या 37 सदस्यांचा कार्यकाळ आज समाप्त. त्यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या अनुभवांच्या शिदोरीचा नवीन सदस्यांनी उपयोग करून घेण्याचं पंतप्रधानांनी केलं आवाहन. कोकण रेल्वेतल्या महत्त्वाच्या मार्गांचं दुहेरीकरण लवकर सुरू होणार. BSNLचं खाजगीकरण करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली माहिती. राज्यात प्लॅस्टिक फुलांवर बंदीसाठी विशेष मोहीम राबवणार. प्लॅस्टिक फुलांचा वापर करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. अहिल्यानगरमधल्या संगमनेर इथे 6 वर्षाच्या मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणी अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन सादर करण्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे शासनाला निर्देश. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जगभरात उपासमारीचं मोठं संकट ओढावू शकतं अशी चिंता व्यक्त करत सर्व संबंधित देशांनी तातडीनं युद्धबंदीसाठी पावलं उचलण्याचं संयुक्त राष्ट्रांचं आवाहन. युद्धग्रस्त पश्चिम आशियातून भारतीयांच्या सुटकेसाठी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस आज करणार 50 विमानांची उड्डाणं. आणि राज्यात लातूर, धाराशिव, सांगली आणि बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट. 20 मार्चपर्यंत गारपिटीचा इशारा.